श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 5. धर्मगुप्ताची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला. ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले. तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने ह्या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले. आपला मुलगा सुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले. एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले. तेव्हा ओमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोषसमयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुषी ठरला. याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतः अनाथ झाला. त्यानंतर सुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय्य मार्गाने धन मिळवले, पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला. तेव्हा उमा दोन्ही पुत्रासह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व सुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता 4 महिन्यांनी सुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला आणि त्याचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर वाढली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली. त्या सैन्य बळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले. त्याने शांडिल्याचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसवले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला. श्री शिवलीलामृत अध्याय 5 समाप्त.